लेखक सन्माननीय सतीश सोळापूरकर यांच्याच बरोबर ऐकूया. सतीश सोळापूरकर. सर, दुर्गेशनं इतकं छान सगळं विस्तृत बोललेलं आहे. एक ठिकाणी मला असं वाटत होतं की आपण हा कार्यक्रम कॉलेजमध्ये घेत असल्यामुळे प्राध्यापक असल्याचा जो एक असा हे आपल्यामध्ये येतो प्राथमिक असतं अशा प्रकारचा दुर्गेश प्राध्यापक म्हणून बोलताना किंवा त्या लईतून बोलताना मला जाणवलं एका जोरदार टाळ्या दुर्गेशसाठी खरं करायला पाहिजे. कारण केली पुस्तकांचा अतिशय सुंदर आढावा त्याने घेतलेला आहे. आदरणीय व्यासपीठ खूप महत्वाची सगळी मंडळी आहेत. गांगर सर स्वतः आहेत. कवितेचं व्यासपीठ आपण करत होतो तेव्हाच्या सगळ्या आठवणी आहेत. आणि पुस्तक नावाचा माझा एक अतिशय जवळचा मित्र होता. त्यांच्या निमित्ताने आणि सरांच्या बरोबर झालेल्या गप्पा आणि रेल्वेची पत्र आणि पुस्तक जेव्हा अनुवाद करत होता त्यावेळेला त्या अर्पण पत्रिकेमध्ये त्याने लिहिलं होते की याच्यामध्ये मला सतीश सोळापूरकर दिसतो. आणि आम्ही ज्या गप्पा बसमधून फिरताना मारत होतो तेव्हा एकदा गांगर सर म्हणाले होते की त्या ज्या नेमक्या तुमच्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पामध्ये मला कधीतरी सामील करून घेता येईल का असं गांगर सर तेव्हा म्हणाले होते. इतका छान प्रयोग आहे. ढेवळ सर आहे. स्वामी विवेकानंद यांच्यावरचं कालचं त्यांचं व्याख्यान गाजलं असं मला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं. आणि मी या कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये असल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला येता नाही आलं. आणि मॉरिशसमध्ये गेले होते तेव्हा संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केलेली होती आणि शिवाजी महाराज वेगळे होते आणि संभाजी म्हणजे त्यांना दशावतारीमध्ये कसं असतं की आज तू कोण होणार मी आज द्रौपदी होते. तर तशा प्रकारचा कार्यक्रम यांना कोणतीही भूमिका द्या आणि दोघांनी आज आम्हाला ते अध्यक्ष म्हणून त्याला आपल्याला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रकाशनला हे पुस्तक करत असताना जीव लावणं ज्याला म्हणतात म्हणजे प्रकाशक गीतेश शिंदे आणि सगळी मंडळी अनेकांच्याकडे माझी पुस्तकं आली. 16 पुस्तकाच्या निमित्तानं मी आज तुमच्याशी बोलतो आहे. तर एक एक पानामध्ये ते काय करता येईल नवं छान कसं देता येईल त्याचं मुखपृष्ठ कसं करता येईल त्याची प्रिंट कशी असायला पाहिजे त्याचा पेपर कसा असायला पाहिजे अमोल आणि बाबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून एक पुस्तक दिलं. आणि माझ्या मनामध्ये ते चंद्रसाईचा साधन जसं ते प्रेझेंटेबल व्हायला पाहिजे होतं तशा प्रकारचं पुस्तक त्यांनी तुमच्यासाठी दिलेलं आहे. माझी खात्री आहे हे पुस्तक तुम्हाला निश्चित आवडेल. त्या पुस्तकाच्या निर्मितीचं सगळं श्रेय ते अमोल आणि बाबांच्याकडे जातं. अतिशय सुंदर मला सतीश भावसारांची आज खूप आठवण येते. सतीश भावसार म्हणाले होते की मी या कार्यक्रमाला थोडासा वेळ काढून येतो म्हणून. दिवाळी अंकांच्या त्या मुखपृष्ठ आणि ती चित्र आणि त्या ह्याच्यामध्ये इतकी बिजी असताना आम्ही त्याला सतत फोन करत होतो की आमचं तुमचं मुखपृष्ठ फक्त आलेलं नाही त्यामुळं माझं पुस्तक प्रिंटिंग व्हायचं थांबलंय. तरी ते जरा थांब आणि नंतर एक छोटासा तरी कार्यक्रम केला की फोन उचलणं बंद करून टाकलं. म्हणजे आपण फोनच घ्यायचे बंद केले की आम्ही त्यांना इतकं छळत होतो. अमोलचे फोन जात होते माझे फोन जात होते. फोन घेणं त्याने बंद केला आणि एके दिवशी त्याने ते मुखपृष्ठ अमोलकडे पाठवलं आणि ते मुखपृष्ठ पाठवल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की इतका वेळ त्याने घेतला होता. आणि नंतर त्यांना जेव्हा मी फोन केला आणि सांगितलं की इतकं सुंदर तुम्ही मुखपृष्ठ केलेलं आहे तेव्हा ते म्हणाले मी जो वेळ घेत होतो ते चंद्रसाईचं साधन समजावून घेण्यामध्ये सगळा वेळ गेलेला होता असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारचे त्यांनी सिद्ध केलेला. या सगळ्या आठवणी आहेत मित्रांनो. 28 जून 1993 17 प्रकाशित होत होता. अशीच गर्दी पुरेपूर संजय ढगे समोर बसलेला आहे. पाडगावकर सर त्यावेळेला त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला उभे राहिले आणि त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की बागवे सर त्यावेळेला तिथे स्वतःच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक मंडळी माझ्या समोर आहेत ती सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणत होते की तुझ्या नावामध्ये 16 अंकुर आहे. 16 अंकुरकर 16 अंकुर आहे. आणि हे 15 कारण की हा जर तुझा पहिला अंकुर असेल तर थोडक्याच दिवसामध्ये तुझा 16वा अंकुर सुद्धा येईल असं सरांचा तो आशीर्वाद होता. ते आशीर्वाद आणि प्रकाशित करत असताना मला खूप आनंद होता. गंमत अशी आहे की लिहित असताना किंवा काही वाचत असताना तुमच्या आजूबाजूला तो माहोल तुम्हाला जो असायला पाहिजे हे सगळं संचिताचं देणं आहे असं मला वाटतं. ही जर मंडळी तुम्हाला तुमच्या पाऊल वाटेवर हात घेऊन ते जे कागदाच्या बाबतीत मी ते मनोगतामध्ये लिहिलेलं आहे ते वाचाल की माणूस असा आहे की हात धरून फक्त चालत जातो असं सांगायचं नाहीये तर माझ्या वाटेमध्ये येणारे खड्डे ज्याला आधी करतात ते खड्डे टाळून मला पलीकडे कसं घेऊन जायचं याची खूबी त्याच्यामध्ये आहे असे वागणूक आहे. आणि म्हणून चंद्रसाईचं साधन तुमच्याकडे येतो. चंद्रसाईचं साधन लिहिलं कसं हे मी आता बघत असताना माझं मला खरं तर कुतूहल वाटतं कौतुक
वाटतं, मला कळत नाही. कारण काय होतं की चंद्रसाईचं साधन आता माझ्या मनामध्ये काही नाही, आता मी काय लिहित मला माहिती नाही. मी लिहायला बसतो ते मला समोर असं सगळं दिसायला लागतं. जसं तू म्हणालास की जर त्याच्यामध्ये सिनेमा आहे सगळा सागर त्रासिकरता जेव्हा हे पुस्तक वाचलं तो म्हणाला की अरे याच्या प्रत्येक आपल्याला लेखावर एक अशी एक सिरियल करता येणं शक्य आहे, इतकं सुंदर. कारण दिग्दर्शकाला त्यामध्ये फार काही करावं लागणार, ते सगळ्या जो घटना घडताना दिसत आहे तशा त्या घटना दिसत जातात. ती दिसत जाते, ती घोडी दिसत जाते, तो सैनिक दिसत जातो, तो स्मशान दिसत जातो, तो फकीर दिसत जातो, ती नदी दिसत जाते. या सगळ्या गोष्टी क्रमाने दिसायला लागतात आणि त्यांचे संवाद फक्त मी लिहून काढतो आणि एका ठिकाणी थांबतो. त्यावेळेला एक लेख त्यातला माझा लिहून झालेला असतो, त्याच्यामध्ये मला कुठलाही शब्द कमी किंवा जास्त करावा लागत नाही. हे कसं होतं हे याचं उत्तर मला आजही सापडलेलं नाही. आपण पत्रिकेच्या बाबतीत तो म्हणाला की कोण असतं नेमकं, आणि तोही शोध कदाचित माझा अजून सुरू आहे असं मला वाटतं की कोणतरी आहे खरं आपल्यासाठी, कोणतरी थांबून असतं, कोणीतरी. मी न अडखळता असा सलग माझा प्रवास सुरू आहे. मला अंधार जाणवत नाही, मला खास खळगे जाणवत नाही, मी एक सलग सगळीकडे जातो आहे. म्हणजे त्याच्यावर कोणतरी दिवा धरलेला आहे. हे खास तो प्रकाश मला जाणवतोय, तो उजेड मला जाणवतोय, पण दिवा कोणी धरलेला आहे त्याचे हात मला दिसत नाही. ती सावली हलताना मला दिसते, ती सावली जाणवताना मला दिसते आणि त्या सावलीच्या शोधामध्ये हा जन्मसाईचं साधन निघालेला आहे असं आजवर 16 पुस्तकांचे प्रकाशन समारंभ सगळे माझ्याकडे झाले. सगळ्या कार्यक्रमामध्ये माझी आई समोर बसलेली असायची. आज आई तिथे आहे घरामध्ये, ती माझ्या समोर नाही. आईचा उल्लेख याच्यासाठी मला करावा असा वाटतो. त्याचं कारण असं की ज्या वेळेला मला कशाशी काय करतात हे माहिती नव्हतं, काय वाचायचं असतं, काय लिहायचं असतं याची जेवढ्याला कल्पना नव्हती, त्यावेळेला अगदी निवडकपणे सत्वून हे वाचायला पाहिजे, हे वाचायला नाही पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी तिनं माझ्यासाठी निवडून मला वाचायला दिल्या. त्या वाचनाचा परिपाक म्हणून आज माझ्याकडून 16 पुस्तकांचं लेखन झालं असं मी मानतो. त्या लेखनामध्ये जरी मी दिसत असतो तर हे लिहून घेण्याचं काम तिचं आहे, त्याची जाणीव माझ्या मनामध्ये आहे. आज अतिशय महत्वाची सगळी मंडळी माझ्यासमोर आहेत. राजीव श्रीखंडे पासून इकडे जालनावरून पुढे लोणकर नावाचा अतिशय मोठा कवी खास जालनावरून इथे आलेला आहे. संजय जाधव नावाचे माझे कवी मित्र आणि कादंबरीकार भुल्यावरून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आणि गंमत संचित जे मी तुम्हाला सांगतो ते नेमकं काय असतं ते तुम्हाला सांगतो. ते असं आहे, तोल जाणे तो म्हणाला 16 वर्ष धोक्यात तोल जाण्याची शक्यता होती. ही सावरणारी मंडळी असण्याचा हे एक आनंद माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं. ते गंमत तुम्हाला सांगतो की कोणी धुळ्यावरून येतो, कोणी जालन्यावरून येतो, कोणी नांदेडवरून येतो. माझ्या घरी सगळी माझी आई प्रेग्नेंट असल्यामुळे मला त्यांची व्यवस्था करता येणं शक्य नाही. अशोक लोंढे नावाचा माझा मित्र म्हणतो मी कशासाठी आहे, तर त्यांना स्टेशनवर जाणं, त्यांना तिथून रिसिव्ह करणं, आपल्या घरी घेऊन येणं, त्यांची सगळी व्यवस्था करणं आणि कार्यक्रमामध्ये नीट वेळेवर आणून बसवणं, अशा प्रकारचं काम करणारा मित्र मला जर लाभलेला असेल तर याच्यापेक्षा आणि काय सच्चीच असं वाटतं. ही सगळी गंमत आहे. एका हाकेवर माणसं येतात. पाडवापर्यंत हा अजून एक आशीर्वाद आहे असं मला वाटतं की पहिला कार्यक्रम संजय ढगे इथं बसलेला आत्मज माझा मुलगा हा त्यावेळेला 6-7 महिन्याचा होता आणि तो रडायला लागला म्हणून संजय ढगे त्याला गप्प करायच्या निमित्तानं जो बाहेर गेला. तो कार्यक्रम संपेपर्यंत संजय ढगेला आतमध्ये यायला तेव्हा मिळालेलं नव्हतं. इतकी तुडुंब गर्दी त्या कार्यक्रमाला होती पहिल्या कार्यक्रमाला. ते पाडगावकरांचे आशीर्वाद आजही त्यांनी माझ्या ह्या आधीचे सगळे कार्यक्रम बघितले असतील. म्हणजे खूप गमती झाले बघा. एका कार्यक्रमाच्या वेळेला माझ्या अतिशय जवळच्या मित्रांनी काय केले, पॅरल कार्यक्रम घेतला. त्याच वेळेला ठाण्यातच कार्यक्रम घेतला, अतिशय जवळचा मित्र. पण आधी आम्ही सगळं ठरवलं होतं तेव्हा माझ्याबरोबर मीटिंग मध्ये होता, माझ्याशी बोलला होता की आपण कार्यक्रम करूया, अमुक करूया. मुद्दाम नाव सांगत नाही, आकाशवाणी म्हणलं तुमच्या लक्षात येईल. पण गंमत कशी की त्याने तो पॅरल कार्यक्रम घेतला. मी बाबेसरांना म्हटलं की असं झालेलं आहे, काय नाही म्हणाले, जे आपल्याकडे येणार ते येणार आहे. आणि नंतर अशी आकाशवाणीवरून बातमी आम्हाला आली की त्या कार्यक्रमामध्ये वॉचमन आणि स्वयंसेवक धरून 13 माणसं होती आणि माझ्या कार्यक्रमामध्ये बसायला लागलं. हे परत सांगते. गंमत अशी होती की माणसं अशी जोडली जात नाही. तुम्ही फोन करता
आणि माणसं हातातलं काम टाकून तुमच्या कार्यक्रमासाठी येतात, त्यावेळेला तेवढा जिव्हाळा तुम्हाला जपता आला पाहिजे. तो जिव्हाळा कसा जपावा याचं सगळं ते शिक्षण आहे माझ्या आईने मला दिलेलं आहे. बागेश्वरांचं दृष्टी आणि सृष्टी या पुस्तकाच्या संदर्भात अतिशय सुंदर तो बोललेला आहे. खरं म्हटलं तर विस्तृतपणे सगळं बोलावं म्हणून मी काही मुद्दे काढून आणलेले होते, पण मी जास्त फलामध्ये जाणार नाही. दृष्टी आहे, दृष्टी सृष्टीचे आगर असे म्हणतात. मला बागेश्वरांच्या बाबतीत बोलताना नेहमी असं वाटतं की लेखकाला घेण्याची दृष्टी देणारा एकमात्र कवी जर कोणी असेल तर ते बागेश्वर. तू लिहित राहा, पुढे काय व्हायचं त्याचं पुस्तक व्हायचं की आणि काय करायचं ते आपण नंतर बघू, पण तुझा हात लिहिता राहिला पाहिजे. असे असंख्य हजारो लोकांना लिहिता करण्याचं कार्य त्याने केलेलं आहे आणि म्हणून ही दृष्टी त्याने दिली आणि मग आता ते सृष्टीचे आदर त्यांच्या समोर दिसतं असं मला वाटतं. एक फार सुंदर त्याच्यामध्ये लेख आहे की ज्ञानदेव ज्या वेळेला समाधी घ्यायला जातात तेव्हा नामदेव महाराजांचा त्यामध्ये फार सुंदर की निवृत्ती नाकाने त्यांना असं धरलेलं आहे हाताला आणि मग त्या समाधीमध्ये घेऊन जातात आणि मग त्याला शांतपणे बसवतात. दोन दाखले त्यामध्ये फार सुंदर त्याने दिलेले आहेत की नामदेवबा माऊलींचा जन्म जो आहे तो मध्यरात्रीचा आहे, म्हणजे सगळीकडे अंधकार असताना त्यांचा जन्म झाला आणि समाधी संजीवन समाधी घेण्याची त्यांची जी वेळ होती ती त्यांनी दुपारची वेळ निवडलेली होती. हे दोन दाखले देत असताना नामदेव महाराजांच्या अभंगातून ती सगळी जी गोष्ट आहे ते सांगताना जर तुम्ही वाचलं तर अंगावर काटा येतो. काय आहे समाधी निवृत्ती नातानी त्यांना संजीवन समाधीकडे घेऊन जात असताना ते हळूहळू घेऊन जात आहे आणि मग तो समाधी सोहळा होऊन जातो. ही सगळी जो लेखमाला आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदरपणे लिहिलेली आहे. काही ठिकाणी विशेष म्हणजे समूह नावाचा म्हणजे गंमत तुम्हाला सांगतो की मोर्चाला येणारी जी सगळी मंडळी आहेत, समूह जो असतो, जो ग्रुप असतो तो त्यांना मेंढरासारखा वाटतो. म्हणजे एक मेंढर गेले की त्याच्या पाठीमागं आता निवडणुका जवळ येतात, आपण काही सांगायला नको, पण तेच लिहित असताना एखाद्या अंतर्यात्रेसाठी जेव्हा एखादा समूह जात असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार काय असेल तर आपण अजूनही जिवंत आहोत आणि तो कातर अनुभव घेणारा तो समूह त्याला दिसतो असं त्याने त्या समूहामध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे लेख त्या सगळ्या दृष्टी सृष्टीच्या आधारामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. कविता संग्रह राजश्रीचा माझ्याकडे आला होता. कविता संग्रह प्रकाशनाला जाण्यापूर्वीही तो मी वाचला होता. फिनिक्स तर तिने सांगितलं मग अशी काय आहे फिनिक्स म्हणून, पण कविता ही जगायला भाग कसे पाडते याचं उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर राजश्रीच्या या कविता संग्रहामध्ये सापडतं असं मला वाटतं. कविता तुम्हाला खूप उभं राहा असं म्हणते, कविता तुम्हाला नीट पुढे जा असं म्हणते, कविता सतत तुमच्या बरोबर असते. त्याचा दाखला जर घ्यायचा असेल तर हा सगळा राजश्रीच्या कविता संग्रहामध्ये आपल्याला सापडतो. मी फार वेळ घेत नाही, मला माहिती आहे की आपल्याला दस्तवृत्त बागेश्वरांना ऐकायचं आहे की या 3 पुस्तकाच्या संदर्भात आणि त्याला जे म्हणाले होते की अशोक माझे 41 आणि तुझे 42, मला आज बरं का असं वाटतं की जर पांडुरंग असते तर काय म्हणत असते माहिती आहे ना, आपण लवकर आटपूया, अशोक निघूया, तिकडे म्हातारा साधू वाट बघतोय असं म्हणाले. घेऊन गेले असतं असे मला वाटतं. इतका त्यांचा भरोबा होता त्यांच्या बरोबरचा. बागेश्वरांना आपल्याला ऐकायचं आहे. सगळीच मंडळी नातेवाईकांच्या सारखी माझ्या समोर सगळी अगदी जिव्हाळ्याची मंडळी आहे. फक्त मी फोन केला, मेसेज केला, 2 दिवस तर तापाने येणार होतो की कोणाला फोनही गेलेले नाही. माझी मला कल्पना आहे अतिशय प्रेमाने सगळी मंडळी आलेली आहे. 16 पुस्तक असं ते मी म्हणतोय ना, त्याच्या पाठीमागे फक्त तुमचं आहे, सगळा जिव्हाळा आहे, तुमचं प्रेम आहे. तुम्ही मला लिहित ठेवलेलं आहे. तू लिही, आम्ही वाचायला आहोत, आम्ही तुमच्याकडे बघतो आहोत असं सांगणारे प्रेक्षक आणि रसिक वर्ग जेव्हा माझ्या समोर असतो तेव्हा माझ्या घरी माझी मुलं, माझी पत्नी आज म्हणजे त्या सगळ्यांना यायचं असताना पण त्याला येता नाही आलं. आई तिकडे मी घरी पोहोचत नाही. म्हणजे नेहमी मला असं वाटतं की बाजी प्रभूंनी तिकडे ती खिंड लढवलेली होती ना आणि महाराजांना सांगितलं होतं की 5 तोफांचे तिकडे आवाज झाल्याशिवाय मी काय तिकडे वरती कोणाला घरी मला तिकडे पाठवत नाही, वरती तुम्ही काळजीच करू नका. तसं मी एकदा घरी जाऊन त्याला जोपर्यंत सांगत नाही ना की सगळं नीट झालेलं आहे, कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि मी चांगलं बोललो असं म्हटलं की ती जीव टाकते. मग म्हणजे मग ते सगळं तोपर्यंत तिचा जीव असा तो असा सगळा खालीवर होत असतो. ते मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे.
अनुभवलेला आहे. आणि आई असणं खूप मोठी गोष्ट आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असण्याचं सुख मी अनुभवतो आहे. सर्वांची नावं घेत नाही, सगळी मंडळी आहेतच. लोभ आहे, वाढावा, चंद्रसाईचं साधन, यानं म्हणजे माझा मित्र आहे म्हणून जे जे बोललो ते खरं की तुम्ही वाचल्यानंतर खरं ते वाचा, त्यालाही कळवा आणि मलाही कळवा. नंतरच्या सगळ्या पुस्तकांना आपण भेटणार आहोतच. 50व्या पुस्तकासाठी तुला आधीच बुक करून ठेवतो, कारण हा जर ते आम्हाला खूप मोठा झाला तर मानधन जर काय नाही असं करू नको. त्यामुळे आपल्याला आत्ताच इकडे आपण बुक करून ठेवतो आहोत. सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार देतो. थांबतो. नमस्कार. आदरणीय बागवे सरांनी आजच्या त्रिवेणी अक्षम संगम सोहळ्यात वचनपूर्ती सोहळा असा म्हटलेला आहे. आणि एकंदरीतच बागवे सरांचं 42वं पुस्तक ही सर्वात वचनपूर्ती आहे. या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जिमखान्यात आज हा कार्यक्रम होतो आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद या व्यासपीठावरून कार्यक्रम करताना आहे. आणि बागवे सरांचा वर्ग म्हणजे आमच्यासाठी अशोक वन होतं. आता बागवे सरांच्या युट्यूबचं सुद्धा नाव अशोक वन असंच आहे. त्यामुळे अशोक वनात आम्ही सारे बागडणारे मोर त्यापैकी अनेक जण इथे त्यांचे विद्यार्थी बसलेले आहेत. कमी मित्र म्हणजे बागवे सरांना जसं सतीशजींनी सांगितलं की बागवे सर भेटले की नवीन काय लिहिलंस असं जे विचारतात. त्यामुळे अनेक जण लिहिते राहिलेले आहेत. तेही नव्या पिढीला लिहित करण्यासाठी